राम राम विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्णमालेमध्ये बघतोय की वर्णमालेमध्ये स्वर, पहिले स्वर 12 होते, आता 14 झाले. मग या 14 स्वरामध्ये 2 नवे स्वर आले. इंग्रजी भाषेचा प्रभाव मराठी भाषेवर झाला आणि इंग्रजी भाषेतून 2 स्वर आले, एक ए आणि दुसरा अ. हे कुणी आणले? अरविंद मंगळूरकर या मराठी लेखकाने यांचा समावेश सर्वप्रथम वर्णमालेमध्ये केलेला आहे. मग यांचं स्थान निश्चित झालं कुठे? एच्या नंतर झाला ए, नंतर ऐ, नंतर ओ आणि त्यानंतर अ आणि शेवटी औ. म्हणजे ए आणि ऐच्या मध्ये ए आहे आणि ओ आणि औच्या मध्ये अ आहे. कुणी आणलं यांना? इंग्रजी भाषेतून आले आणि अरविंद तात्या मंगळूरकर, अरविंद मंगळूरकर यांनी यांचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये केलेला आहे. मग आता स्वरांची संख्या किती झाली? 12 आणि 2 किती झाले? 14. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे आपल्या ओळखीचे नसेल. रु आणि ऋ हे सुद्धा आपले स्वर आहे, जे पूर्वी 12 घडीत दिलेले नव्हते. येते लक्षात?